आपल्या घरी कोणतं मंगल कार्य आहे का, किंवा अन्य कोणतं शुभ कार्य आहे की ज्यांच्यामध्ये तो एवढा व्यस्त आहे? त्यावेळेस तो म्हणतो किंवा तो, माझ्या घरी ना राजा येत आहे ना मंगल कार्य आहे. माझ्या घरी उद्या तथागत सम्यक संबुद्ध भिक्खू संघासह भोजनासाठी येत आहे, निमंत्रित आहे. बुद्ध ही संज्ञा जेव्हा त्यांच्या कानावर येते, त्यांच्या शरीराचा रोम रोम पुलकित होतो, रोमांचित होतो, प्रीतीने मन भरून जाते. बघा, श्रद्धेचं लक्षण आहे. हृदयामध्ये प्रीती उत्पन्न होणे हे श्रद्धेचं लक्षण आहे. बेरीत प्रश्नामध्ये पण नागसेन बंधे सांगतात, महत्वाकांक्षा उत्पन्न होणे आणि प्रीती उत्पन्न होणे श्रद्धेचं लक्षण आहे. तर अनाथ पिंडकामध्ये फार श्रद्धा उत्पन्न होते, गदगदून हृदय जाते. तो म्हणतो, तो बुद्धच म्हणत आहे ना? तो म्हणतो, हा बुद्धच म्हणत आहे. 4 वेळेस विचारतो, कन्फर्म करून घेतो, बुद्धच म्हणत आहे ना? हो म्हणतो, बुद्धच आहे. जेव्हा जेव्हा तो बुद्ध शब्द ऐकतो, त्याचा हृदय प्रीतीने आणखी आणखी प्रीतीने भरून जाते. त्या कधी वाटते की मी बुद्धांना भेटलं पाहिजे, पण ती वेळ होती सायंकाळची, त्याला झोप लागत नाही. रात्रीच्या वेळी 3 वेळेस उठतो की आता सकाळ झाली आहे आणि मी गेलं पाहिजे. परंतु तेव्हा सुद्धा रात्रच होती. पण रात्रीच्या अंतिम प्रहरी त्याला वाटते की आता पूर्ण सकाळ झाली आहे. तो उठतो आणि भगवान बुद्ध ज्या दिशेला राहत होते त्या दिशेने निघतो. राजगृहाच्या बाहेर निघाल्यानंतर एकदम असा अंधार होऊन जातो. त्याला थोडासा भीती वाटते की अरे, आणखी काळोख आहे, अंधकार आहे, आणि आता पाठीमागे जाताना सुद्धा अंधार आहे, समोर जाताना सुद्धा रस्ता ठीक नाही आहे. म्हणून त्याला थोडी भीती वाटली. पाठीमागे वळण्याचं मन उत्पन्न झालं. परंतु तिथे भूमट्टकायिक असणारे देवता अदृश्य रूपामध्ये राहूनच एक वाणीने ते बोलतात, म्हणतात, गृहपती, भगवान बुद्धांच्या दिशेने तू जे उचललेलं पाऊल आहे त्या पाऊलाची किंमत साधारण नाही आहे. चुकूनही तू पाठीमागे पाऊल उचलू नकोस. भगवंताच्या दिशेने उचललेलं पाऊल अनमोल आहे. कोणी व्यक्ती 100 सुवर्णाचे जे पात्र आहेत भरून कोणी देत असेल, 100 अलंकाराने अलंकृत हाती दिले, 100 घोडे, 100 माणिक रत्न म्हणजे हिरे मोती आदी जेवढेही धनाचे प्रकार असे 100 प्रमाणात एकत्र केले, तर ती सगळी संपत्ती सुद्धा त्या एका पावलाच्या 16व्या भागाच्या एका छोट्याशा अंशा एवढी सुद्धा नाही आहे, कणा एवढी सुद्धा नाही. म्हणजेच भगवंताकडे उचललेलं पाऊल किती अनमोल आहे बघा. तशाच प्रकारे ही गोष्ट आहे. तुमच्या हृदयामध्ये जर श्रद्धेचा लाभ होत असेल, तुमच्यामध्ये धम्म आहे, तुम्ही या संसारातील सर्वोत्तम संपत्ती मिळवणारे बनलात. तुम्ही खऱ्या अर्थाने धार्मिक बनलात. धार्मिक होण्याची ही सुरुवात आहे, म्हणजे हे धार्मिकतेचं प्रमाण आहे. म्हणूनच भगवंताने आनंद बंधेला म्हटलं होतं, आनंद, तुला जर तुझे नातेवाईक प्रिय असतील, तुला जर तुझे रक्त संबंधी प्रिय असतील आणि तुला जर वाटत असेल की तुझे रक्त संबंधी सुखी बनावे, त्यांचं मंगल व्हावं, तर त्या व्यक्तींना तो तथागतांच्या विषयी श्रद्धावान बनव, धम्माविषयी श्रद्धावान बनव, संघाविषयी श्रद्धावान बनव. ते उपकार खरे उपकार आहेत. उपासकांनो, भगवंताच्या उपदेशानुसारच बघा, भगवंताने आनंद बंधेला पण सेम वाक्य दिलं होतं, तुला जर तुझे नातेवाईक रक्त संबंध प्रिय असतील तर तू 3 रत्नांविषयी त्यांना श्रद्धावान बनव. बघा, हीच गोष्ट बाबासाहेबांविषयी आहे. बाबासाहेबांकडे किती वेगवेगळ्या प्रकारच्या समाजाचे लोक आलेत. बाबासाहेबांना प्रलोभन दिलं की तुम्ही आमच्या समाजामध्ये याल, तुम्हाला मी अशा प्रकारचं ऐश्वर्य देतो.
पण बाबासाहेबांना आपला समाज किती प्रिय होता. बाबासाहेबांना आपला समाज फार प्रिय होता. बाबासाहेब असं एक वाक्य बोलतात, मी जर माझ्या समाजाचा उद्धार करू शकलो नाही तर मी मला स्वतःला मी गोळी मारून घेऊ शकतो, शूट करू शकतो, नाही का. म्हणजे एवढं समर्पण होतं बाबासाहेबांची. करुणा, मैत्री बघा किती आनंद होते. आणि बाबासाहेबांच्या करुणेमुळेच, उपकारामुळेच आज आपण बुद्धिस्ट आहोत, तीन रत्नांना शरण गेलो आहोत. बाबासाहेबांनी जर असा विचार केला असता, मला माझ्या पिढींना जर सुखी बनायचं असेल तर एवढी संपत्ती पुरेशी आहे, परंतु बाबासाहेब महापुरुष व्यक्ती आहे. लोक विचारतात कधी कधी की बाबासाहेब बोधिसत्व होते का, परंतु मी त्यांना नेहमीच एक गोष्ट सांगतो, या प्रकारचं जे महान कार्य कोणी व्यक्ती करत असेल तर तो व्यक्ती साधारण नाही आहे, तो महापुरुष एक बोधिसत्वच करू शकतो. जरी आपल्याला त्यांच्या चित्ताला पाहण्याची योग्यता नसेल, आज जरी भगवान बुद्ध नाही आहेत त्यांच्याविषयी सांगण्यासाठी, परंतु तशा प्रकारचं महान काम साधारण व्यक्ती करू शकत नाही. बघा, मला त्या वाक्य हे जेव्हा सूत्र मी अभ्यास केला तेव्हा मला बाबासाहेबांविषयी फार कृतज्ञता वाटली. कारण आज बाबासाहेबांनी सुद्धा हाच विचार केला होता. बाबासाहेबांना आपला समाज किती प्रिय होता. समाज नाही, सगळा समाज. बाबासाहेबांच्या हृदयामध्ये सगळ्यांसाठी मैत्री, करुणा होती. आणि म्हणून बाबासाहेबांनी एक काम केलं की बाबासाहेबांनी आपल्याला तीन रत्नांची शरण दिली आणि त्यांच्याच उपकारामुळे आज आपण इथे आहोत, नाही का. ते वाक्य फार सिद्ध होते. जर भगवंताने म्हटलं की तुला जर खरे उपकार करायचे असतील तर तू भगवंताविषयी त्यांना श्रद्धावान बनव. बाबासाहेबांनी हेच तर उपकार केले आहेत. बाबासाहेबांनी आपल्याला तीन रत्नांची शरण दिली आहे आणि त्यांच्यामुळे आज आपण इथे अस्तित्वात आहोत. आणि म्हणूनही त्या उपकाराला तुम्ही असं साधारण समजू नका. तुम्ही त्या उपकाराला असं छोटंसं नगण्य समजू नका. ते उपकार आनंद आहे. तुम्हाला जीवन कोणीही देऊ शकते, भौतिक संपदा, ऐश्वर्य कोणीही देऊ शकते, परंतु भगवान बुद्ध किंवा भगवान बुद्धांची शरण देणारे लोक फार दुर्लभ असतात, दुर्लभ असतात. आणि ते बाबासाहेब आहेत. आणि म्हणूनही त्या बाबासाहेबांविषयी सदा कृतज्ञ राहा. ही कृतज्ञताच तुम्हाला सत्पुरुषांचा अनुयायी बनवते. ही कृतज्ञताच तुम्हाला भगवान बुद्धांचा श्रावक बनवते. ही कृतज्ञताच तुम्हाला या धम्मामध्ये समोर आणि समोर घेऊन जाते. भगवंताचं एक वाक्य आहे, भगवंताचा उपदेश आहे. भगवान काय म्हणतात, जो व्यक्ती कृतज्ञ असतो, कृतज्ञतेला जाणणारा नसतो, त्या व्यक्तींमध्ये धम्माचा एक गुण सुद्धा वाळू शकत नाही. त्या जसा अमावस्येच्या दिशेने जाणारा चंद्र क्रमशः हळूहळू कमी होत जातो, तशा पद्धतीने त्या व्यक्तीमधले जे सद्गुण आहे ते हळूहळू कमी होऊन एक दिवस तो दुर्गुणी बनून जातो. पण भगवान बुद्ध म्हणतात, जो व्यक्ती कृतज्ञ आहे, ज्यांच्यामध्ये केलेल्या उपकाराची जाणीव आहे. बाबासाहेबांनी सुद्धा किती उपकार केले किंवा अन्य सुद्धा, ज्या कोणत्या उपकारकर्त्या व्यक्तींविषयी व्यक्ती त्या उपकाराची जाणीव ठेवतो आणि कृतज्ञ राहतो, भगवान बुद्ध म्हणतात त्या व्यक्तीमध्ये सतत कुशल धर्म वृद्धिगत होतो. जसा पौर्णिमेच्या पक्षामध्ये असलेला चंद्र क्रमशः परिपूर्णतेकडे जातो, तशा पद्धतीने तो व्यक्ती क्रमशः धम्मामध्ये परिपूर्णतेकडे जातो, उन्नती करतो. आणि म्हणूनच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचाच तो हा उपक्रम आहे. तुमच्या हृदयामध्ये प्रारंभिक रूपाने कोणता धम्म असला पाहिजे तर तो श्रद्धा आहे. आणि ज्यांच्या हृदयात श्रद्धा आहे
तो व्यक्ती हळूहळू शीलवान बनू लागतो. म्हणून बाबासाहेबांनी बघा त्रिचरणासह पंचशील सुद्धा दिला आणि 22 प्रतिज्ञामध्ये सुद्धा पंचशील दिला आहे. प्रतिज्ञा आहे, दृढ प्रतिज्ञा आहे. आणि जो व्यक्ती या प्रतिज्ञेमध्ये स्थित राहतो तो व्यक्तीच बाबासाहेबांचा सच्चा उपासक राहतो, बाबासाहेबांचा अनुयायी आहे. भगवंताने सुद्धा उपदेश केलेला आहे. भगवान बुद्ध म्हणतात, जो व्यक्ती दुःशील बनतो, पंचशिलाचं पालन करीत नाही, तो व्यक्ती या धम्मामध्ये च्यूत झालेला आहे. तो या धम्मामध्ये राहू शकत नाही. जसा समुद्रामध्ये मृत प्राणी राहू शकत नाही, तशा पद्धतीने दुःशील व्यक्ती, मग तो भिक्खू असो अथवा उपासक असो, तो या धम्मामध्ये राहू शकत नाही. धम्मामध्ये जर राहायचं असेल तर शीलवान बनलं पाहिजे. आणि ज्यांच्यामध्ये शील धम्म आहे तो व्यक्ती धार्मिक आहे, तो व्यक्ती धम्माचं आचरण करणारा व्यक्ती आहे, तो व्यक्ती धम्मामध्ये प्रगती करणारा आहे. तो व्यक्ती एक धार्मिक म्हणून त्याची ओळख तो देऊ शकतो. आणि ज्यांच्यामध्ये हा धम्म आहे तो व्यक्ती सतत आणि सतत उन्नती करतो. ज्यांच्या जीवनामध्ये धम्म नाही आहे त्यांचं जीवन अतिशय खाली आहे, खोकला आहे म्हणतात. जसं चंद्राविना आकाशामध्ये जर तारे असतील तर हे आकाश शोभून दिसत नाही. त्याच पद्धतीने ज्यांच्या जीवनामध्ये 3 रत्नांची शरण नाही आहे, ज्यांच्या जीवनामध्ये शील नाही आहे, धम्म नाही आहे, त्यांचं जीवन शोभून दिसत नाही. सूर्याविना, सूर्य उगवल्या विना जशी सकाळ सुंदर दिसत नाही, त्या पद्धतीने ज्यांच्या जीवनामध्ये धम्म नाही आहे त्यांचं जीवन शोभेमान होत नाही. एखादा अलंकृत हाती आहे, परंतु त्या हातीला जर सुंदर दात नसतील तर तो शोभून दिसत नाही. एखादा समृद्धशाली राज्य आहे, पण त्या राज्याचा राजा जर दुष्ट आहे, क्रोधी आहे, तर त्या राज्याला तो राजा शोभून दिसत नाही. त्याच पद्धतीने ज्यांच्या जीवनात धम्म नाही, भगवंताचा धम्म नाही, त्या व्यक्तींचं जीवन कधी शोभून दिसत नाही. परंतु असं शोभेमान जीवन आपल्याला बाबासाहेबांमुळे मिळालेलं आहे. आपल्या जीवनाला सुंदर आणि अलंकृत बनणारं जे जीवन आहे हे बाबासाहेबांमुळे मिळालेलं आहे. तुम्हाला मी एक घटना सांगतो. आपल्या गौतम बुद्धांच्या अगोदर एक बुद्ध होते. त्या बुद्धांचं नाव काय आहे? काश्यप सम्यक संबुद्ध. त्यांचं 20,000 वर्षाचं आयुष्य होतं. त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने लोक कल्याण केले. लोक श्रोतापन्न आदी मार्गफळ लाभी बनून आपलं मंगल करून घेतलं लोकांनी सुद्धा. आणि परंतु भगवंताच्या परिनिर्वाणानंतर बुद्ध शासन जेव्हा शून्य झालं तेव्हा बुद्धांविषयी बुद्ध एक शब्द सुद्धा लोकांना माहिती नव्हता. त्यावेळेस आपले बोधिसत्व, आपले गौतम बुद्ध वाराणसी मधील ते राजा बनले होते. वाराणसीमध्ये राजा बनले. वाराणसीमध्ये राज्य जेव्हा तरुण बनल्यानंतर त्यांचा राज्याभिषेक झाला आणि राज्य सांभाळत असताना एवढी करुणा, एवढी मैत्री, एवढी सद्भावना प्रजेविषयी, सर्वांविषयी, छोट्यातल्या छोट्या प्राण्यांविषयी सुद्धा. मग ते राजा कसं राज्य चालवत असतील? त्या राज्य शासनाला असं म्हणतात, जसा चक्रवर्ती राजा धर्माने धर्माची स्थापना करून राज्य चालवतो, तशा पद्धतीने उच्च दर्जाचं एक चक्रवर्ती साम्राज्य, राज्य चालवण्यासारखं, शासन चालवण्यासारखं त्यांनी राज्य निर्माण केलं. सगळे लोक सुखी राहत होते, सुखाने राहत होते. या एवढंच नाही, शेवटचा प्राणी सुद्धा सुखाने राहत होता. असं असताना एक दिवस सकाळच्या वेळी, सकाळी 4 वाजता राजा उठतो आणि चिंतन करतो, माझ्या राज्यातला प्रत्येक माणूस सुखी आहे. मी अतिशय सुंदर पद्धतीने, धार्मिकतेने राज्य शासन चालवतो.
परंतु तथागत सम्यक संबुद्धांच्या धम्माविना माझं जीवन अपूर्ण आहे. हे राज्य शासन सुद्धा अपूर्ण आहे. मी उद्या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना विचारेल, कोणाला भगवंताचं कोणी धम्म माहिती आहे का? कोणाला भगवंताच्या धम्मामधली कोणी गाथा सुद्धा कोणाला माहिती आहे का? विचारेल आणि ती आत्मसात करून तशा पद्धतीने माझं जीवन सुंदर सुखी बनवेल. तर ही गोष्ट स्मरण करताना त्यांचं हृदय अतिशय प्रीतीने भरून जाते. सकाळी सुंदर पद्धतीने स्नान करतात, अलंकाराने अलंकृत होतात, सिंहासनावर बसतात आणि सगळं मंत्रिमंडळ समोर आल्यानंतर राजा प्रसन्नतेने सगळ्या मंत्रींना विचारतात, म्हणतात, हा वेळ भरपूर झाला नाही का, फक्त 5 मिनिटामध्ये. तर मंत्रिमंडळाला विचारतात की तुम्ही बुद्धांची कोणती गाथा तुम्हाला माहिती आहे का? त्यावेळेस कोणाकडेच उत्तर राहत नाही. त्यानंतर आता ती स्टोरी फार मोठी आहे, तुम्ही वाचण्यासाठी फक्त पालीमध्ये अवेलेबल आहे, कोणीही त्याचा अनुवाद केला नाही आहे. त्रिपिटक ज्यांची हे आहे वेबसाईट आहे त्याच्यामध्ये अन्य ग्रंथामध्ये पकिन्नक ग्रंथसंपदा एक संचय आहे, त्याच्यामध्ये धम्मसोंड नावाची जातक आहे, ती जातक तुम्ही ऐका, त्यामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये एक असं आहे, याच पद्धतीने जेव्हा धर्म शोधतात, शोधता शोधता कुठे मिळत नाही, शेवटी आपला प्राण त्यागून सुद्धा, प्राणाची पर्वा न करता प्राण त्यागून शेवटी एक पर्सन असतो जो धम्म एक गाथा जाणतो, असतो देवेंद्र शास्त्रीजी. ती परीक्षा घेऊन आपला स्वतःचा प्राण, मांस आणि रक्ताचं दान करून त्याच्या बदल्यात एक धम्माची गाथा ऐकणार होते. आणि जेव्हा तशा प्रकारे परित्याग करतात, त्याच्यानंतर ती गाथा जेव्हा ऐकतात, तर तेव्हा त्यामध्ये एक गोष्ट आपल्याला समजते की बोधिसत्वांना बघा, तिथे एक सांगितलं आहे, आपल्या प्राणापेक्षाही जास्त प्रिय, आपल्या प्राणापेक्षाही जास्त सुंदर किंवा चांगल्या प्रकारे काही वाटत असेल तर ते धम्म आहे, ही गोष्ट ते सांगत होते. आणि तशाच पद्धत ती देवेंद्र शास्त्रीची एक गाथा सांगतात, ती गाथा सुंदर आहे. सगळे संस्कार हे उत्पन्न होऊन नष्ट होण्याच्या स्वभावाचे आहेत. त्या संस्काराचे उत्पन्न होऊन निरुद्ध होणे हा स्वभाव आहे आणि त्याचा संपूर्ण निरुद्ध होणेच परम सुख आहे. अशा पद्धतीची ती गाथा असते. त्या गाथेनुसार परमार्थिक धर्मानुसार ते जीवन जगतात आणि फार सुंदरतेने आपल्या प्रजेचं आपलं जीवन सुंदर बनवतात. तर त्याच्यामध्ये हेच वाक्य सांगतात की जसं धम्माविना जीवन शून्य असते, तसं धम्माविना जीवन भरून असते. तर बाबासाहेबांनी आपलं जीवन असंच भरून दिलेलं आहे, सुंदर बनवलेलं आहे. बाबासाहेबांच्या अनुकंपेने आपल्याला हे धम्म मिळालेलं आहे आणि वरूनही कृतज्ञ राहा, आपल्यामध्ये धम्म धारण करण्याचा प्रयत्न करा. धम्म धारण करण्याची सुरुवात श्रद्धेपासून करा, त्याच्यानंतर शीलाचं पालन करण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा तुमच्यात किती बदल होतो. तुम्हाला धम्माचे प्रतिफळ कसे मिळतात, तुम्हाला स्वतःलाच धम्मामध्ये उन्नती करताना तुम्ही स्वतःला पाहाल. आणि भगवान बुद्ध म्हणतात, ज्या व्यक्तीला धम्माच्या आरशामध्ये स्वतःला पाहता येते, तो व्यक्ती स्वतःविषयी असं सांगू शकतो की मी दुर्गती लोकात कधीच जाणार नाही, 100% सुगती गावे बनेल. तो स्वतःप्रती सांगू शकतो 100% मी निर्वाणाकडे जाणारच. अशी खात्री त्या व्यक्तीमध्ये येते, ज्या व्यक्तीला धम्माच्या आरशामध्ये स्वतःला पाहत आहेत. आणि धम्माचा आरसा हे 2 आहे, श्रद्धा आणि शील. यामध्ये जर स्वतःला तुम्ही पाहत असाल, तुम्ही स्वतःविषयी अशी घोषणा करू शकता, असं मंगल तुमचं होऊ शकते. आणि म्हणूनही असं मंगल करून घ्या, या धम्माला धारण करा आणि या प्रकारे धम्मानुसार आचरण करून प्रतिपत्ती पूजणे धम्मानुधम्म पटिपदा रूपाने तुम्ही
सत्पुरुषांचा सन्मान करा. आजच्या दिवशी तुम्ही याच पद्धतीने विविध रूपाने पुण्य केले आहेत. बुद्ध धम्म संघाविषयी श्रद्धा उत्पन्न करून, संघाला दान करून, धर्मश्रवण करून किंवा विविध प्रकारे अशा प्रकारे पुण्य केलं आहे. धर्मश्रवण करून पुण्य केलं आहे. तर हे सगळं पुण्य एक पटिपत्ती रूपाने आहे. या पटिपत्ती रूपाने या बाबासाहेबांच्या अनंत उपकाराला स्मरण करून कृतज्ञ रूपाने अनुमोदन करा. खूप मंगल आहे, यामध्ये खूप कल्याण आहे. मी सुद्धा अशाच प्रकारे कृतज्ञ रूपानेच एक अनुमोदन करतो. मी माझ्या श्रमण जीवनामध्ये जेवढेही पुण्य अर्जन केलेलं आहे, कारण हे सगळं जीवन बाबासाहेबांमुळे मिळालेलं आहे. तर या श्रमण जीवनात जेवढंही पुण्य केलं आहे ते संपूर्ण पुण्य, आणि आज मी तुम्हाला जे धर्मदान दिलं आहे ते धर्मदानाचं पुण्य सुद्धा बाबासाहेबांना अनुमोदन करतो. आणि या पटिपत्ती पूजने त्यांचा वास्तविक सन्मान करतो, त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो. तसेच अर्जित केलेलं सगळंच पुण्य तुम्हा सगळ्यांनाच अनुमोदन करतो. या पुण्याला बघून मनात प्रसन्नता जागवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अनुमोदन करतो. या पुण्याच्या अनुमोदनाने तुम्हा सगळ्यांनाच सुखाने धर्मजीवन जगून या धम्माचे महान प्रतिफळ मिळवण्यासाठी, निर्वाण मिळवण्यासाठी हे पुण्य एकांत रूपाने हेतू प्रत्यय बनव अनुमोदन करतो. सुखीन दुःख निरोगा हंतु, निब्बाणस पच्चय होतु, सुखी हो, भला हो, मंगल हो. साधु साधु साधु. पूज्य पूज्य गुणानंद अभिभू यांनी सुंदर आपल्या सर्वांना उपदेश दिला. धम्माचा रिसर आणि गाढा अभ्यास त्यांनी करून आपलं धर्मदानात बाबासाहेबांसाठी कृतज्ञता म्हणून त्यांच्या चरणावर ठेवलं. उपासक आणि उपासिकांनो, आपण